नमस्कार. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नुकतेच यांचे वाढदिवस झालेत आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा राज्यभर त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे चाहते असतील, त्यांचे लाभार्थी असतील यांनी घेतल्या. मात्र आता एक वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ते पण कसं, की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या आणि उपमुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. स्पर्धा म्हटलं की खो खो असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, असे वेगवेगळे खेळ आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र ही स्पर्धा जरा वेगळीच आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काही दिवसापूर्वी पत्ते खेळल्याचं आपण बघितलं. त्या पत्ते खेळल्याचा परिणाम काय झाला तो पण बघितला. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या प्रांगणातच कशा मारामाऱ्या झाल्या, कशा एकमेकांनी आईवरून शिव्या देखील दिल्या. यावरून महाराष्ट्राची कशी बदनामी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलं. याच गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर ठेवून छावा संघटनेचे चंद्रकांत भराट यांनी क्रांती चौक या परिसरामध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी त्यांनी पत्त्याचा डाव म्हणजे रमीची स्पर्धा ठेवली आणि कुस्तीची देखील स्पर्धा ठेवली. मात्र यात सहभागी कोण होणार आहे किंवा कोण होऊ शकतं याचं निकष बघितलं तर हसू येतं. या स्पर्धेसाठी त्यांनी आमदार, खासदार आणि मंत्री हे सहभागी होऊ शकतात हे सांगितलंय. आणि या स्पर्धेमध्ये विजयी आणि उपविजयी किंवा जे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जिंकतील तर त्यांना बक्षीस काय मिळेल, जे द्वितीय असतील त्यांना काय मिळेल असं आपल्याला वाटलं असेल. मात्र जो या स्पर्धेमध्ये जिंकेल, कुस्तीचा आखाडा आणि पत्ते म्हणजे रमीचा हा डाव जो जिंकेल त्याला शेतकऱ्यांकडून 100 फटके मारण्यात येणार आहेत. अशी स्पर्धा आपण बघितलीच नसेल किंवा असं अनोखं स्पर्धेचं आयोजन देखील आपण बघितलं नसेल. जो जिंकेल त्याला 100 फटके आणि जो जिंकणार नाही त्याला 200 फटके, ही अशी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेसाठी त्यांनी जे परीक्षक म्हणून जे आहेत त्यासाठी कुणाचे नावं घेतलेत तर त्यासाठी जितेंद्र आव्हाड, गोपीचंद पडळकर, संजय राऊत असे वेगवेगळे, माणिकराव कोकाटे आणि इतर हे परीक्षक म्हणून यांचं नाव घेतलंय. मात्र या स्पर्धेची किंवा या अनोख्या आंदोलनाची म्हणा किंवा एक प्रतिकात्मक वेगळ्या पद्धतीचा याचा निषेध करण्यासाठीची स्पर्धा म्हणा, याची खूप चर्चा होत आहे. आणि या संदर्भात चंद्रकांत भराट काय म्हणतात हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे. ते काय म्हणतायत हे बघूयात. छावा मराठा युवा संघटनेच्या मार्फत गेल्या 2 तारखेला राज्यस्तरीय रमी पत्ते खेळण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धा आणि कुस्त्यांचा आखाडा यांच्या स्पर्धा आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये घेत आहोत. सगळ्यांनी ऐका, कान टवकरून ऐका. सर्व महाराष्ट्री भाषेने शेतकऱ्यांना सगळ्यांनी ऐका. या फरामध्ये, या रमीच्या पत्त्याच्या गेम मध्ये फक्त भाग घेणार आहेत आजचे मंत्री, आजचे खासदार, आजचे आमदार. या सर्व आमदार आणि खासदार आणि मंत्र्यांचा आखाडा आणि पत्त्यांच्या जुगारांचा, पत्त्यांचा डाव, त्याची स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण घेणार आहोत. 2 ऑगस्टला सकाळी 11 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि याचं कारणही सर्वात मोठं महत्वाचं आहे, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे वाढदिवस मागच्या आठवड्यामध्ये झालेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निमित्तानं अशा पद्धतीने हा मोठा जंगी, अशा प्रकारचा मोठा सामना रमी पत्ते खेळणे, गेम खेळणे आणि त्याचबरोबर आखाडा, या विधानसभेचा जो आखाडा केलाय ना या आमदार खासदारांनी, त्याच पद्धतीने अशा पद्धतीने आमदार खासदार काय काय बोलतात त्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये 2 ऑगस्टला हा रमी पत्त्यांचा राज्यस्तरीय आखाडा, कुस्त्यांचा आखाडा, आमदार आणि खासदारांचा कुस्त्यांचा आखाड्याचा ही स्पर्धा आपण घेत आहोत. आणि याचं फायनल 9 ऑगस्टला क्रांतीदिनी, 9 ऑगस्टला जो क्रांती दिवस आहे त्या क्रांतीदिनी विधान भवनाच्या समोर मुंबईला हा आखाडा होणार, या स्पर्धा होणार, फायनल स्पर्धा होणार आहेत. आणि यासाठी असणारे जे शिक्षक आहेत, जे गुणदान करणारे लोक आहेत याच्यामध्ये असणारे, मग ते आव्हाड असतील,
जितेंद्र आव्हाड, पडळकर, संजय गायकवाड, त्याचबरोबर आणखीन ते बीजेपीचे जे सगळे अधिकारी जे लोक म्हणतात, मला वाटतं लोणीकर, ही अशी जी काही लोक आहेत, या सगळ्या लोकांना याचं शिक्षक म्हणून त्या ठिकाणी बोलवणार आहेत. आणि या स्पर्धा आपण लवकरच घेणार. याच्यामध्ये सगळ्यांनी यावं, कारण ज्या विधानसभेमध्ये, ज्या विधान भवनामध्ये आपण न्याय हक्कासाठी जातो, न्याय हक्कावर बोललं पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बोललं पाहिजे, त्यांच्या पापपुण्याच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. परंतु यांना त्याचं काही घेणं नाही. यांना फक्त या ठिकाणी फक्त आखाडा तयार करायचा आहे. मी कसा मोठा आहे, मी कसा आहे, हे फक्त दाखवण्यासाठी हे मंत्री, हे खासदार, हे आमदार या विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये जातात. म्हणून सर्व जनतेस मी विनंती करतो, कळकळी विनंती करतो, हे आखाडे बघायला या आणि यांचं बक्षीस वितरण करण्यासाठी आमचे शेतकरी आसूड घेऊन येणार आहेत यांना फटके द्यायला. यांचा जे बक्षीस वितरण होणार आहे, जो हारल त्याला फटके 100 फटके मारणार आहेत, जिंकल त्याला नाही, जे हारल त्याला 100 फटके द्यायला येणार आहेत. अशा प्रकारचे सगळे शेतकरी सुद्धा आमची या क्रांती चौकामध्ये येणार आहेत. तरी सर्वांना आवाहन करीत आहे, सगळ्या खासदार आमदारांना आवाहन करत आहे आणि सगळ्या मतदारांना आवाहन करत आहे, आपला नेता कसा जुगार खेळतो, आपला नेता कशा प्रकारचे रमी खेळतो, आपला नेता कशा पद्धतीने आखाडा कुस्ती खेळतो, हे पाहण्यासाठी क्रांती चौकामध्ये 2 ऑगस्टला बरोबर 11 वाजता यावा. अशा प्रकारचा ध्येय फायटिंग करण्यासाठी यांना आपण काय बक्षीस देऊ, चड्डी बन्यान बक्षीस देऊन टाकू, यांना आपण बन्यान बक्षीस देऊ, यांना जे लागेल त्या पद्धतीने आपण मुष्टियुद्ध खेळणारा मुष्टियुद्ध देऊन टाकू. आणि जे वाचाळवीर आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारचे माईक वगैरे किंवा फटके असे देऊन टाकू आणि त्यांना या पद्धतीने आपण बक्षीस वितरण करू. क्रांती चौकामध्ये या आणि मग त्याचं फायनल आपण मुंबईला करू. त्या फायनलला सुद्धा सगळ्याला यायचंय आणि अगदी दखडी कलकी वाढली पाहिजे, अशी हलकी वाजत कडकड अशी हलकी वाजत आपण या स्पर्धा घेणार आहोत. या स्पर्धेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. जय छावा.